मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये असा एक प्रश्न नक्की विचारला जातो बघा. याच्यामध्ये एक वर्तुळ आहे, त्याच्या बाजूला संख्या आहे, मधात एक संख्या दिलेली आहे. काय करायचं आता याच्यामध्ये? पहिल्यांदा एक गोष्ट ऑब्झर्व करा. ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्याची काय करायची? पहिल्यांदा बेरीज करायची. 9 अधिक 4 अधिक 1 अधिक 3 याची बेरीज किती येते बेटा? 4. त्यानंतर 4 आणि 4 8. 8 अधिक 9 जर आपण केले तर आपल्याला मिळतात 17. ठीक आहे. 17 मधून जर आपण 2 वजा केले तर आपल्याला मिळतात 15 आणि 15चा वर्ग आपल्याला मिळतो 225. ठीक आहे. ही पहिली टर्म आपण सॉल्व्ह केली. दुसऱ्या याच्यामध्ये पण तसंच आहे. याच्यामध्ये आपण डायरेक्ट बेरीज पण करू शकतो. 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 जर आपण केले तर 20 येतात. 20चा वर्ग किती येतो? तर पहिल्यांदा 20 आले, मग 20तून 2 वजा करायच्यात. पहिल्यांदा 20तून 2 वजा केले 18 आले, त्या आलेल्या 18चा वर्ग करायचा, तो येतो 324. ठीक आहे. आता तिसरी कंडिशन बघा. तिसऱ्या कंडिशन मध्ये 5 8 2 3 असं आपल्याला दिलेलं आहे. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16. 16 मधून काय करायचं? 2 वजा करायचे, 14 येतात. 14चा वर्ग करायचा आणि 14चा वर्ग येतो 196. आणि या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे ते मिळून जातं. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.